नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत सुरमई मच्छी फ्राय. चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनल नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरमई मच्छी मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे. सुरमई मच्छीला आपण थोडासा कोकम रस आणि चवीपुरतं मीठ लावून याला 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तुम्ही कोकम रसच्या बदली लिंबाचा रस पण लावू शकता. सुरमई मच्छीला 15 ते 20 मिनटं झाल्यावर आता आपल्याला एका प्लेटमध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा आपला घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण कोकम रस टाकायचा आहे आणि सर्व मिश्रणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आता आपल्याला मच्छीला ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व सुरमई मच्छीला मसाला व्यवस्थित लावून घेते आहे. आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. मसाले सर्व मच्छीला लावून झाल्यावर आता आपल्याला कोटिंगची तयारी करायची आहे. त्यासाठी मी 2 चमचे रवा घेतलेला आहे आणि 1 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. छोटा पाव चमचा हळद टाकायची आहे, छोटा पाव चमचा लाल तिखट टाकायचं आणि जरासं मीठ टाकायचं आहे. जे आपण कोटिंगवरचं तयार करतो त्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला सुरमई मच्छीला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे अशा प्रकारे मी एक एक करून सर्व मच्छीला कोटिंग करून घेते. इकडे मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी 4 ते 5 चमचे तेल टाकून घेते आहे. तेल आपल्याला गरम व्हायला द्यायचं आहे. तेल व्यवस्थित तव्यावर असं पसरून घ्यायचं आहे हलवून. तेल गरम झालेलं आहे. आता आपण कोटिंग करून जी मच्छी घेतली आहे ती आता आपण तळायला ठेवूयात. गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि 2 मिनटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकून काढून घ्यायचं आहे आणि मच्छी दुसऱ्या साईडने परतून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मच्छी एका साईडने परतून झाल्यावर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे. दुसऱ्या साईडने पण 2 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊन पुन्हा मच्छी परतून घ्यायची आहे. हे बघा, मस्त अशी कशी फ्राय झाली आहे बघा. कलर किती छान दिसतोय. पुन्हा 1 मिनिटासाठी मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, मस्त अशी आपली सुरमई मच्छी फ्राय तयार आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त अशी सुरमई मच्छी फ्राय बनवून तयार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपी चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.